नमस्कार, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। पावसाळा सुरू झाला की आषाढ विशेष तळण पदार्थ प्रत्येकीच्या घरी तळल्या जातात। त्यातीलच एक परंपरागत रेसिपी म्हणजे गुळाच्या कापण्या। एकदम खुसखुशीत, सहज महिनाभर छान टिकून राहणाऱ्या, बनवायला एकदम सोप्या, बिलकुल वातड न होणाऱ्या गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्यांदा आपणाला गॅसवरती एका पातेल्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे आणि आपण ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने जितका गूळ घेतलेला आहे तितकंच पाणी या गुळामध्ये टाकायचं आणि याला गरम करून गूळ पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने विरघळला जाईल फक्त इतका वेळच शिजवून घ्यायचा। इथे आपणाला गुळाचा पाक न बनवता हे छान गुळाचं पाणी तयार होईल इतका वेळच याला गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे। मग इथे गॅस बंद करून द्यायचा आणि याला पूर्णतः गार होऊ द्यायचा आहे। आता गॅसवरती एका पॅनमध्ये 3 चम्मच तूप गरम करून घ्यायचं। याला खूप कडकडीत गरम किंवा मग याचा धूर निघेल इतपत याला गॅसवरती नाही ठेवायचं। तूप थोडंसं मेल्ट झालं की मग इथे गॅस बंद करायचा। आता एका टोपल्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं। मी इथे 2.25 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यातलं आपण थोडंसं पीठ साईडला ठेवून बाकीचं पीठ या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि आपणाला नंतर लागलं तर आपणाला या पिठाचा परत वापर करायचा आहे। यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, 2 चम्मच बेसन पीठ घ्यायचं, 2 चम्मच बारीक रवा घ्यायचा, 1 चम्मच विलायची आणि बडीशोपाची वाटलेली पावडर घ्यायची। यामुळे गुळाच्या कापण्याला खूप सुंदर असा सुगंध येतो आणि त्या खातेवेळेस खूपच टेस्टी लागतात। जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही जायफळाची पावडर पण टाकू शकता। आता हे चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं। रवा आणि बेसन पिठामुळे याला छान खुसखुशीतपणा येतो। आता यामध्ये आपण गरम केलेलं तूप टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे तूप थोडंसं गरम आहे म्हणून आता आपण याला चम्मचने मिक्स करून घेऊ। मग नंतर याला हाताने एकदम घासून आणि चोळून मिक्स करायचं। हे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे की हे तूप सर्वत्र चांगल्या पद्धतीने लागल्या जाईल। इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा पण वापर करू शकता, पण तूप टाकल्यामुळे कापण्या खायला चवदार आणि अजूनही जास्त चविष्ट लागतात। म्हणून शक्यतो तुपाचा वापर करायचा आणि हे असं मिक्स करायचं आहे की हे पीठ आपण हातावरती आणि मुठीमध्ये घेतल्यानंतर याचा छानसा गोळा तयार होईल। आता यामध्ये आपण गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे ते टाकून द्यायचं, पण त्या अगोदर याला आपणाला गाळणीने गाळून घ्यायचं आहे, मगच टाकायचं। कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये छोटे छोटे खडे आणि थोडीशी घाण असते, म्हणून हे पहा अशा पद्धतीने गाळून घेतल्यानंतर याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं। हे पहिल्यांदा थोडंसं पातळ आहे असं वाटतं, पण यामध्ये आपण रवा आणि बेसनचं पीठ टाकल्यामुळे हे थोड्या प्रमाणामध्ये अजून घट्ट होतं। पण जर जास्तच पातळ असेल तर आता यामध्ये आपण साईडला ठेवलेलं पीठ मिक्स करून घ्यायचं, पण त्याआधी आपण याला एक वेळेस हाताने पण मिक्स करून घेऊ, कारण हाताने असं हे मिक्स केल्यानंतर थोडंसं घट्ट होतं। आता यामध्ये आपण राहिलेलं पीठ पण थोडंसं करून टाकून घेऊ, मग याला परत चांगल्या रीतीने घट्ट मळून घेऊ। कापण्यासाठी आपणाला हे जे पीठ लागणार आहे ते एकदम मीडियम साईजचं लागणार आहे, कारण इथे यासाठी आपणाला खूप घट्टही पीठ जमत नाही आणि खूप पातळ असलेलं पण जमत नाही। जर जास्त घट्ट पीठ असेल तर मग आपल्या कापण्या थोड्याशा चिरू शकतात तळते वेळेस, आणि जर खूपच पातळ असेल तर त्या मग खूप तेल ओढून घेतात। म्हणून हे अशा पद्धतीने आपणाला पीठ मळून घ्यायचं आहे। मग आता याला आपणाला थोडंसं तेलाचा किंवा मग तुपाचा हात लावून साईडला झाकून ठेवायचं आहे, एक कमीत कमी 15 मिनिटासाठी। हे पीठ 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही ठेवायचं, नाहीतर मग हे परत थोडंसं सैलसर होऊन जातं। तर आता इथे आपले 15 मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ चांगल्या पद्धतीने मऊ पण झालेलं आहे। साधारण एक पोळी बनवण्यासाठी जितकं पीठ लागतं आपणाला इथे तितकं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला छान मळून त्याचा असा गोल उंडा बनवून घ्यायचा आणि याची आपणाला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे।
ही पोळी आपणाला आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशा प्रमाणामध्ये लाटून घ्यायची। हे पीठ चांगल्या पद्धतीने मऊ झालेलं आहे, त्यामुळे आपणाला याची चांगल्या रीतीने पोळी लाटता येत आहे। तर कापण्यासाठी आपणाला अशाच पद्धतीचं पीठ पाहिजे। हे थोडंसं लाटून झाल्यानंतर आपणाला वरती थोडेसे तीळ लावायचे आहेत। आता मी इथे एका साईडनी तीळ लावत आहे आणि दुसऱ्या साईडनी मी इथे खसखस लावणार आहे। तर तुम्ही खसखस आणि तीळ दोन्ही मिक्स करून पण दोन्ही साईडनी लावू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडनी लावल्यानंतर पण आपणाला ही पोळी परत एक वेळेस लाटून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून हे तीळ आणि खसखस या पोळीला चांगल्या पद्धतीने लागल्या जातील आणि मग आपण तळते वेळेस ते बाहेर नाही येत। आता याला आपणाला कट करून घ्यायचं आहे। तर चाकूनी किंवा पिझ्झा कटरच्या सहाय्याने याचे उभे काप करून घ्यायचे। गुळाच्या कापण्या तुम्हाला कशा आकारामध्ये हव्या आहेत तुम्ही याला तसा आकार देऊ शकता। या डायमंड शेपमध्ये किंवा मग स्क्वेअर शेपमध्ये पण कट करता येतात। तर हे पहा, इथे मी डायमंड शेपमध्ये अशा कट केलेल्या आहेत। तरी पण या तुम्हाला किती छोट्या आणि मोठ्या पाहिजे त्या हिशोबाने पण तुम्ही इथे बनवू शकता। आता या तळून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी मी इथे अगोदरच तेल मीडियम हीटवरती गरम करून घेतलेलं आहे। तर यामध्ये एक वेळेस कमीत कमी 10 ते 12 कापण्या अशा सोडून द्यायच्या आणि ह्या मीडियम फ्लेमवरती एकदम खरपूस अशा होतील आणि याला सुंदर असा सोनेरी कलर येईल इतपत ह्या आलटून पलटून छान फ्राय करून घ्यायच्या। ह्या आपणाला मीडियम हीटवरतीच फ्राय करायच्या आहेत। जर तुम्ही लो हीटवरती ह्या फ्राय केल्या तर त्या खूपच कडक होऊन जातील आणि जर हाय फ्लेमवरती तळल्या तर त्या मग आतून कच्च्या राहू शकतात आणि मग त्या खातेवेळेस थोड्याशा वातड लागतात। म्हणून याला मीडियम फ्लेमवरती असा सुंदर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या। तर हे पहा, अशाच पद्धतीने बाकी सर्व कापण्या पण तळून घ्यायच्या। ह्या गार झाल्यानंतर पण याचा थोडासा कलर बदलतो आणि ह्या गार झाल्यानंतरच खुसखुशीत लागतात। या सर्व मी एकदम खुसखुशीत अशा तळून घेतलेत। तर आता आपल्या ह्या गुळाच्या कापण्या खाण्यासाठी तयार आहेत। एकदम खुसखुशीत आणि टेस्टी अशा या कापण्या तुम्ही पण एक वेळेस नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। थँक्यू।